तमाम क्रीडा रसिकांपासून ही पोचपावती मिळालेली आहे त्यांना की खऱ्या अर्थाने दोन्ही संघ दिग्गज संघ आहेत. दोन्ही संघातील खेळाडूंकडे भरपूर अनुभव आहे. दांडी 11 संघ आपण बघतोय तर दुसऱ्या बाजूने पवन सूत नवली म्हणजेच भुईर रॉकर्स दाखल झाल्या. दोन्ही शिलेदार मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर तुषार मोरे आणि तुषार घरत अशी जोडी. स्वप्न असेल या ठिकाणी फाउंडेशन चांगलं बिल्ड करण्याचं, चांगला स्टार्ट देण्याचा आणि आपल्या संघाला सुस्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी एक चांगली पार्टनरशिप करण्याचा मानस मंतव्य असेल भुईर रॉकर्स पवन सूत नवली संघाचं. मिथून गोलंदाजी मार्गवर दाखल झालाय. मिथून तामोरे गोलंदाजी मार्गवर तर तुषार मोरे असेल आणि तुषार गरत. जेपी पॅनलचे पंच आपण बघतोय गेली 3 दिवस तटस्थ पंचांच्या भूमिकेमध्ये निपक्षपाती डिसिजन्स आणि एबी ग्रुपच्या या भव्य दिव्य आयोजनामध्ये यशस्वी बनवण्यासाठीची जिम्मेदारी आहे तिन्ही पंच खूप चांगल्या पद्धतीने हँडल करताना. एका बाजूने लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट नितेशजी पाटील आणि त्यांची संपूर्ण अंटायर टीम. प्रतीक भंडारी असेल, अनुराग चव्हाण, त्याच्यानंतर राहुल कुंभार आपण बघतोय खूप चांगलं वर्क करताना. आमचे मॅन्युअल स्कोरर मिस्टर अमर पाटील खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करताना या स्पर्धेला. आणि आमची संपूर्ण एबी ग्रुपची अंटायर टीम अथक परिश्रम खूप चांगल्या पद्धतीने कार्य करताना या स्पर्धेला 4 चांद लावतायत आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये दखल घ्यायला लावतायत. या प्रतिम नियोजनाची एक सुपर नियोजन आपण बघतोय. नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्त थरारक, चित्तवेधक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय 2022 एबी ग्रुप चा दैदिप्यमान सोहळा. एबी ग्रुप चे ऑनर या टुर्नामेंटचे स्वप्नदृष्टा शिल्पकार सन्माननीय आदरणीय अजयजी लक्ष्मण भोईर सर त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा एक भव्य दिव्य असा क्रिकेट सोहळा आपण बघतोय. तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर. एका बाजूने पवन सूत नवली म्हणजेच भुईर रॉकर्स, दुसऱ्या बाजूने दांडी 11 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना असेल. गोलंदाजी मार्कवर मिथून तामोरे. 25 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे असेल 5 षटक हँडल करण्यासाठी. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. त्यानंतर मात्र एबी ग्रुप स्ट्रॅटेजी टाइम असेल 3 मिनिटाचा. याची आपण दक्षता घ्या. 3 ओव्हर नंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. त्याच्यानंतर 3 मिनिटं एबी स्ट्रॅटेजी टाइम तुमच्याकडे अवेलेबल असेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. तुषार मोरे ऑन स्ट्राइक. मॅच इज ऑन. जातो आपण मैदानाकडे. मिथूनच्या अगेन्स्ट समोर उभा आहे तुषार मोरे. पहिला चेंडू कव्हरला मात्र एक्झिक्यूट केलाय. एक धाव वर्षित केली जाईल. स्ट्राइक रोटेट करते ऑफ द मार्क मिस्टर तुषार मोरे. नामवंत खेळाडूमध्ये ज्याचं नाव आदराने घेतलं जाते असे दोन्ही दिग्गज खेळाडू. लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, लीलया हाताळण्याचा अनुभव ज्यांच्याकडे आहे आणि अनेक मैदानं ज्यांनी गाजवलेली आहेत. पवन सूत नवली म्हटल्यानंतर जवळजवळ 1965 पासून सक्रिय आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये ज्याने आपली छाप सोडले. तुषार घरत ऑन स्ट्राइक. तिथे सुरेख कोलट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एकदा वर्जित केलंय आणि इथे मात्र स्ट्राइक रोटेट केली गेले. धावा होत्या 2 चेंडू आणि 2 धावा. यानंतर मॅच आपल्याला बघायला मिळेल. सेकंड मॅच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं असेल. गावदेवी खैरापाटक विपक्ष रेंजर्ड 11 झांझरोळी. अतिशय सुरेख खोदून काढलाय चेंडूला. फुल डिलिव्हरी होती ऑन साइडला. अक्रॉस द लाईन थोडासा खेळला. शॉर्ट मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल केला आणि इथे मात्र एकदा वर्जित करताना तुषार मोरे. मिथून तामोरे खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळताना दिसतोय. 3 चेंडू इथे मात्र हाताळले गेलेत. पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि एका डिसिप्लिन चेंडू हाताळताना मिस्टर मिथून तामोरे आपण बघतोय. चौथा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख स्क्वेअर ऑफ द विकेट ज्याला खेळलं जातं. स्क्वेअर ड्राईव्ह आपण बघतो. डिपॅकॉट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडंसं फंबल आणि ते मात्र 2 धावा परिपूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट जर आपण बघितलं पवन सूत नवलीकडे पर्टिक्युलरली खूप इम्प्रेस करतायत तुषार घरत आणि तुषार मोरे.
एक धाव होती, थोडस फंबल झालं आणि ते मात्र 2 धावा परिपूर्ण होताना स्कोर कार्ड वरती विदाउट लॉस 5 रन, 4 चेंडू संपलेले आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना खेळला जातोय. दरम्यान 5वा चेंडू राईट मोर द विकेट, 5 पावलांचा रन मिथून अक्रॉस द लाईन, बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न आला इथे. निर्धाव चेंडू, अंतिम चेंडू असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक मात्र मिथून तांबोरेने खूप चांगलं हँडल केलंय. कुठलाही मोठा शॉट अजूनपर्यंत आलेला नाही. डिसिप्लिन, अनुशासन खूप चांगलं आहे दांडी 11 संघाचं. अतिशय सुरेख सरळ बॅटने काय जनरेट केलाय शॉट डाऊन द ग्राउंड. बॉटमॅनचा 4 जनरेट केला आणि लिलया फेकून दिले डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा रेषा पार. एंड ऑफ द फ्रेशवर 9 रन्स विदाउट लॉस. यष्टीचे थैंक यू. एंड ऑफ द फ्रेश ओवर 9 रन्स विदाउट लॉस. बेहतरीन फाउंडेशन बिल्ड करते हुए यहाँ पर तुषार मौर्य और तुषार गरत. स्टार्ट जो चाहिए यहाँ पे मिल चुका है. पवन सूत नवली को विवेक दवने को बुलाया गेंदबाजी के लिए. एक मारूफ गेंदबाज है. इस विभाग के जितने भी गेंदबाज हैं उनमें जरूर विवेक दवने का नाम बड़े आदर के साथ में लिया जाता है. लेफ्ट हैंड गेंदबाजी करते हैं. इस समय लेफ्ट हैंड राउंड गेंदबाजी करने के लिए तैयार है. सामने इस समय तुषार मौर्य. 3 खिलाड़ी 30 दायरे के बाहर रहेंगे. पावर प्ले की दूसरी ओवर में देखना किस तरह से फील्ड को सजाया गया है. एक डिप कवर में खिलाड़ी है, दूसरे डिप मिड ऑन में और एक लगभग डिप मिड विकेट के रीजन में. इस बीच विवेक दवने दूसरी ओवर की पहली गेंद लेके दूर वाले छोर से लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए. पहली गेंद बहुत ही बढ़िया कारपेट के सहारे मिडॉन में जरूर खेला है. सिंगल का हिसाब 1-0 डबल फिगर 10 रन ऑन द बोर्ड. अच्छी स्टार्ट देते हुए यहाँ पर विवेक दवने 10 रन हो चुके हैं. तुषार जिन्होंने आखिरी गेंद के ऊपर काफी बड़ा शॉट खेला था. इस बार बेहतरीन शॉट कवर में जरूर खेला है. डिप में खिलाड़ी मौजूद होंगे. मिलेगा मैं सिंगल रन 11 रन स्कोर कार्ड के ऊपर. काफी बड़ा मुकाबला है. मैदान के अंदर अगर देखा जाए या फिर मैदान के बाहर शांत मुद्रा में हमारे प्यारे आवाम दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए. और कहते हैं ना कि शोर आपके कानों तक पहुंच जाता है लेकिन खामोशियां आपके अंतरात्मा को छू जाती है. और ये खामोशियां बताती हुई कि बड़ा मुकाबला है ये. इस बीच अगली गेंद. ओहो बड़ा शॉट. ये है मिस्टर तुषार मौर्य का सिग्नेचर शॉट. कवर पॉइंट के ऊपर से खेलते हुए बिग ब्लास्ट सिक्सर. कम ऑन डी से थैंक यू. तो इस समय स्कोर कार्ड के ऊपर रन्स हैं 17 रन्स. सीधी रडार में गेंद थी और खेल दिया सीधा डिपाकट पॉइंट के ऊपर से तुषार मौर्य नाम का ब्रांडेड 6. अच्छी शॉट यहां पर देखने को मिलती हुई तुषार मौर्य. अच्छे रिदम में खेल रहे दोनों ही तुषार और आवश्यकता के साथ में ढलना होगा. मैच बॉल इस बीच 17 रन स्कोर कार्ड के पर. बेहतरीन शॉट को इजाद किया जैसे रडार में गेंद थी विवेक दवने की. डिपैक्ट पॉइंट के ऊपर से क्या खूबसूरत तरीके से गेंद को खेलते हुए बताते हुए कि यहां पर मिलेंगे हमें 6 रन. बोई रॉकर्स पवन सूत नवली आज अच्छा स्टार्ट जरूर दे रहे दोनों ही तुषार और मैच बॉल जरूर बीच मैदान में आता हुआ. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. बेहतरीन नियोजन हम देख रहे हैं. हमारे प्यारे दर्शकों के लिए स्टैंड यहाँ पर अवेलेबल है
और डे नाइट के मैचेस में इतना खूबसूरत नियोजन, टेनिस क्रिकेट विश्व में एक बेहतरीन प्रतियोगिता, एक बेहतरीन श्रृंखला जो कारवा चला है आज तीसरे दिन के ऊपर हम देख सकते हैं। काफी खूबसूरत नियोजन अजय जी भोईर सर और उनके पूरे अंटायर टीम ने इस विभाग के सभी खिलाड़ियों को एक बड़ा प्लेटफॉर्म देने का जो मन बनाया है, उनके इंटरनल स्किल को दिखाने के लिए जो प्लेटफॉर्म चाहिए था वो यहाँ पर श्री जागमाता रावले की क्रीड़ा नगरी में उन्होंने जरूर मुहैया करवाया है। इनके लिए बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट्स ये नजर आती है। खास करके टेनिस क्रिकेट विश्व के तारे सितारे लगभग आज से अंतिम दिन तक जरूर इस बीच मैदान में इस रावले के आभा मंडल पर और इस सरजमी पर नजर आएंगे। विवेक कदम ने बड़ा हिट आने के बाद में क्या वापसी करेंगे। 17 रन हो चुके एक आक्रामक बल्लेबाज जिनका नाम है तुषार मोरे ऑन स्ट्राइक। इस बार ऑन साइड में लफ्ट करना चाहते थे, गेंद जाती हुई टिप मिडान में सिंगल का इजाफा 18 रन स्कोर कार्ड के पर बिना कोई नुकसान से। कहते ना, आप अगर बेहतरीन तरह से फाउंडेशन बिल्ड करते हो तो एक बड़ी बिल्डिंग खड़ी कर सकते हो स्कोर की। ये पता है यहाँ पर भोईर रॉकर्स पवन सूद नवली टीम को, और उन्होंने यहाँ पर पूरे कंसंट्रेशन के सहारे बल्लेबाजी करना पसंद किया है। इस बार लेफ्ट किया लॉन्ग अप, क्या क्लियर होगा यहाँ भी रात में। बड़ा शॉट तुषार मोरे के बाद में तुषार घरत ऑन फायर, खेल दिया सीधा एक सा कवर के ऊपर से हवाई फायर। यस डिजे थैंक यू। आक्रामकता और संयम का बेहतरीन समन्वय तुषार मोरे और तुषार घरत के बल्लेबाजी में। संयम क्या है, एक युद्ध है जो अपने विरुद्ध है। वक्त गूंगा नहीं बस मौन है, वक्त आने पे पता चलेगा किसका कौन है। तुम्हारे पास है उसकी कद्र करना, क्योंकि आसमान के पास खुद की जमीन भी नहीं है। संयम और आक्रामकता का बेहतरीन समन्वय। इस बार अक्रॉस द लाइन लफ्ट करना चाहते थे, वापसी करते हुए यहाँ पर दौने विवेक दौने एंड ऑफ दिस सेकेंड ओवर 24 विदाउट लॉस चलेंगे डीजे मास्टर की तरफ, फिर आएंगे बीच मैदान। कम ऑन डीजे। तीन ओवर के बाद में स्ट्रैटेजी टाइम होगा, एबी स्ट्रैटेजी टाइम। इसके लिए बीच में कोई भी टीम मीटिंग ना करे। 3 मिनट के बाद में तीन ओवर के बाद में 3 मिनट का आपको टाइम दिया जाएगा, जहां पे ड्रिंक्स भी आपके अवेलेबल होगा, ड्रिंक्स टाइम भी होगा और स्ट्रैटेजी टाइम भी होगा। ब्रिजेश खरत ने हमें कहा था कि 20-25 रन तक हम पहुंचना चाहेंगे, और कप्तान की सोच को सही ठहराते हुए तुषार मोरे और तुषार घरत स्टार्ट अच्छा दिया, आगाज अच्छा किया। इस नॉन आउट अंजाम की तरफ किस तरह से पहुंचते हैं वो भी देखना होगा। तिसरे षटक मात्र बघूया गोलंदाजी मार्गवर कुठला गोलंदाज दाखल होईल। एक सुपर टुर्नामेंट्स आपण बघतोय। वरुणजी तिवारी साहेब मात्र आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देत आहेत, सदिच्छा भेट आपण बघतोय आणि आमच्या व्हीआयपी डाईस वर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत। त्यांचं स्वागत या स्पर्धेचे स्वप्नदृष्ट शिल्पकार सन्माननीय अजयजी भोईर सरांच्या माध्यमातून आपण केले, आणि खऱ्या अर्थाने एक सुरेख मॅनेजमेंट बघायला मिळतं अजयजी भोईर सरांचं, ज्या पद्धतीने स्पर्धा पुढे येते। प्रत्येक कोपऱ्यातून या स्पर्धेचं कौतुकाचा वर्षाव केला जातोय। व्यवस्थित मॅनेजमेंट मधलं कौशल्य हे मात्र पुढे येताना आपण बघतोय। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मिथुन तामोरे वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं तिसरं षटक घेऊन अतिशय सुरेख ऑन साइडला पुनश्च चेंडू ऑर्थोडॉक्स डीप मिडॉनला मात्र ट्रॅव्हल केला अलॉंग द कार्पेट, एक धाव वर्जित केले 25वा विदाउट लॉस आपण बघतोय पवन सूद नवली म्हणजेच भोईर रॉकर संघाच्या। त्यानंतर आपण वळणार आहोत नेक्स्ट मॅच गावदेवी खैरा पाटक विपक्ष रिंजड 11 झांझरोली। ओहो सुरेख शॉट इनफिल्डच्या वरनं डीप गलीला डायव्हर्ट झालाय थोडासा चेंडू आणि येईल इथे मात्र सीमा रेषा पार। तुषार घरत नावाचा आणखीन एक अप्रतिम चौकार। यस डिझे
थँक्यू थँक्यू. 29 ऑन द बोर्ड. गुड स्टार्ट देतोय तुषार घरत. चांगल्या रिदम मध्ये खेळताना दिसतोय तुषार. अतिशय सुरेख सरळ बॅटने तुषार घरत म्हणतोय खेळण्यामध्ये मी आहे फार हुशार. यस तिचे थँक्यू 33 ऑन द बोर्ड. सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड गोलंदाजाच्या डोक्यावरनं एक्झिक्यूट करतोय सरळ चेंडू. वन्स बाउंड सीमा रेषा पार चौकार. 33 ऑन द बोर्ड. फुलटॉस आहे. फटका मात्र मिस टाइम शॉट आणि ती चुकी झालंय. दिशा देण्याचं काम करायचं होतं. फाईन लेग लॉंग लेग रिक्त होता. कुठेतरी मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्नाने एक मोठा मासा गळाला लागतोय. तुषार घरच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. यश डिझे थँक्यू ब्रिजेश घरत मैदानाच्या आतमध्ये जातोय. टाळ्यांच्या गजरामध्ये तुषार घरचं स्वागत झालं पाहिजे. चांगला स्टार्ट मिळून दिलाय. पुरॉकर्स पवन सूत नवली संघाला पहिला विकेट पहिला ब्रेक थ्रू देतोय. इथे मात्र मिथुन तामोरे धावा स्कोर कार्ड वरती 33 लॉस ऑफ 1 विकेट. न्यूमॅन स्ट्राईक वरती येईल कारण नियम असा आपला की येणारा नवीन फलंदाज स्ट्राईक वरच असेल. याची नोंद घ्या आपण. झेलबाद जर झाला तर येणारा नवीन फलंदाज ऑन स्ट्राईकला असेल. 33 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. पहिली उपलब्धी दांडी 11 संघाकडनं मात्र देतोय मिथुन तामोरे. न्यूमॅन ब्रिजेश घरत हा एक दिग्गज फलंदाज आहे. अनेक वर्ष या फलंदाजानं सुद्धा क्रिकेट हाताळलंय. इथे गरज आहे पवन सूत नवलीला की ज्या रिदमने तुषार घरत बॅटिंग करत आहे होता ज्या रिदमने मित्र तुषार मोरे बॅटिंग करतोय त्या रिदमला मात्र तुम्हाला फॉलो करावं लागेल आणि ते मात्र ब्रिजेश घरत इथे करून दाखवेल का हा त्यांचा चाहत्यांचा मनामध्ये पडलेला एक प्रश्न आहे. आपण जाऊया इन ऍक्शन मिथुन तामोरेच्या गोलंदाजीकडे ज्याने एक फलंदाज बाद केला या षटकामध्ये. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडूला मात्र कव्हर रिझनला एक्झिक्यूट केला. डीप कव्हर मध्ये फील्ड केलं जाईल. तद्वर धावा मिळतील. सिंगल 34 धावा धावफलकावर. अप्रतिम सुसज्ज असं क्रीडा नगरी आपण बघतोय. सुंदर सुशोभित असं नियोजन आपण बघतोय. एक बेहतरीन मॅनेजमेंट काय असतं प्रबंध काय असतो निजाम काय असतो हे मात्र इथे या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिलंय सन्माननीय अजयजी भोईर सरांना. पुढचा चेंडू उलटा चेंडू इथे मात्र डीप बॅकवर्डला क्लिअर करायचा प्रयत्न होता आणि इथे फटका फसलाय. चांगला फलंदाज दोन स्थिरावलेल्या फलंदाजाला मात्र बॅक टू पवेलियन कडे पाठवतोय आणि मिथुन तामोरे आपली घातकता तिसऱ्या षटकामध्ये सिद्ध करतोय. एंड ऑफ द थर्ड ओव्हर लॉस ऑफ 2 विकेट 34 ऑन द बोर्ड. एबी स्टार्टस द टाइम. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये 3 मिनिट ब्रेक असेल. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हे 3 पाटील. नमस्कार. आम्हा पंडित कुटुंबियांतर्फे सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे सहर्ष स्वागत आणि सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा. केळवा रोडचे सुपुत्र पालघर तालुक्याचे माजी सभापती स्वर्गीय मनोहर रघुनाथ पंडित म्हणजेच आपले पंडित भाऊ यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करीत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा छोटासा प्रयत्न. त्यांचा मूळ स्वभाव हा समाजसेवेचा काँग्रेसी विचारसरणीचा त्यांच्यावर जबरदस्त पगडा होता. त्या काळी सुद्धा केळवा रोड हे सांस्कृतिक सामाजिक व राजकीय दृष्ट्या जागरूक होते. पंडित भाऊंनी सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिले. 1957 साली रावळे मायखोप भागात आलेली कॉलेराची साथ आटोक्यात आणण्यात त्यांनी अपार मेहनत घेतली. पंडित भाऊंच्याच प्रयत्नाने केळवा रोड विविध सहकारी सोसायटीची सन 1959 साली स्थापना झाली व ते सलग 13 वर्षे त्या संस्थेचे चेअरमन होते. सहकार चळवळ आपल्या भागात रुजवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते.
सर्व जाती धर्माच्या तसेच समाजातील शेवटच्या गरीब माणसापर्यंत पोहोचण्याचा दृष्टिकोन ह्या गुणांमुळे त्यांच्याकडे आपल्या परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचा रेटा कायम राहिला. सन 1961 केळवा रोड रेल्वे स्टेशन येथे झालेला रेल्वे प्लॅटफॉर्म. सन 1968 केळवा रोड येथे सुरत एक्सप्रेसला मिळालेला थांबा. मीठ गवत उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाची रेल्वेने जलद वाहतूक व्हावी म्हणून रेल्वे वॅगन भरण्यासाठी मिळवलेले रेल्वे यार्ड. सन 1969 साली केळवा रोड येथे प्रथमच आलेली वीज. केळवा रोड पूर्व येथील बंधारा व पाणी योजना पूर्णत्वास नेणे या सर्वांसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. राजकीय क्षेत्रात काम करीत असताना सन 1967 साली काँग्रेस पक्षातर्फे केळवा गटातून जिल्हा परिषदेवर निवड. सन 1971 साली वाकसई केळवा रोड ग्रामपंचायतीची निर्मिती व प्रथम सरपंच पदाचा मान. सन 1972 साली पालघर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी निवड झाली. तसेच पालघर येथील सोनोपंत दांडेकर कॉलेज, पालघर तालुका काँग्रेस कमिटी, पालघर तालुका एसटी महामंडळाची समन्वय समिती अशा अनेक ठिकाणचा पदभार त्यांनी मोठ्या विश्वासाने भूषविला. केळवा रोड सफाळा रस्ता, खामखाडी पूल, माकुणसार खाडीवरील पूल, गाव रस्ते, विहिरी, घरकुल अशा अनेक गोष्टी त्यांच्या कार्यकौशल्यामुळे शक्य झाल्या. त्यांचे अस्तित्वच आपल्या परिसरातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी एक आश्रयस्थान होते. सन 1995 साली काँग्रेस कमिटीच्या प्रांगणातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या कर्तृत्वामुळे केळवा रोड गाव हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नावारूपाला आले. इतक्या वर्षानंतरही त्यांच्या स्मृती सदैव ताज्या व प्रेरणादायी वाटतात. हेच त्यांचे कर्तृत्व. कालचक्र कोणासाठी. उलटा चेंडू इथे मात्र पुन्हा फटका फसलाय आणि बॅक टू पवेलियन कडे ब्रिजेश करत. सर आपण बघितलं तर एक्सा कव्हर आणि कव्हर पॉइंट मध्ये भरपूर गॅप होता. तो गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. चेंडू वेगानं आला आणि त्या वेगावरती नियंत्रण होतं. गतीला मात्र फरक तर आला नाही आणि चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला गेला आणि तिथे मात्र झेलबाद झालाय ब्रिजेश करत. न्यूमॅन आपण बघतोय दाखल झाला इथे. प्रतीक घरत बॅक टू बॅक मात्र इथे विकेट जात आहे. चांगलं फाउंडेशन बिल्ड केलं होतं दोन्ही तुषारनं. मात्र एक तुषार घरत आउट झाल्यानंतर तुषार मोरे आणि त्यानंतर ब्रिजेश घरत डगआउट कडे गेलाय. न्यूमॅन प्रतीक घरत दाखल झालाय. ऑन साईकला चौथी सभा असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या चेंडूवरती कुणाल हंबिरे मात्र विकेट घेताना इथे मात्र खूप चांगलं काम करतोय दांडी 11 संघाकडनं. लेफ्ट हँड फलंदाजाला प्रमोट केलंय प्रतीक घरत आणि ते जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थाने एक चांगलं बॅटल. कुणाल हंबिरे बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. एका बाजूने प्रतीक घरत. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. पहिला चेंडू गतीला परिवर्तन केलं आणि आला इथे डॉट बॉल. लेफ्ट हँड फलंदाज आहे. थोडासा चेंडू पुढे खेळवला, गतीला थोडंसं परिवर्तन केलं आणि फलंदाजाची ताकद विभाजित करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनला कुठेतरी मात्र ब्रेक लावला गेला. डॉट बॉल आलाय. पुनश्च तयार होताना कुणाल. इथे मात्र सुरेख लॉफ केला आणि हाही फटका फसलाय. 4 गडी बाद झालेले आहेत ते सुद्धा कॅच आउटने. एका रिदमने चालणारा संघ मात्र मोठे शॉट खेळण्याच्या मोहामध्ये सिंगल डबल ची लाईफ लाईन आहे त्याला पूर्णतः विसरला आणि इथे मात्र थोडंसं टेन्शन, थोडंसं स्ट्रगल, थोडीशी दहशत आणि थोडासा दरारा महसूस करतोय. यश आहे. थँक्यू नयन घरत दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी मोठे शॉट खेळताना जे स्ट्राईक रोटेट करायला हवं असतं ते मात्र पूर्णतः थांबलं गेलं आणि त्यानंतर मात्र जो रिदम मध्ये चालणारा संघ होता तो आता मात्र थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय. 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3रा आहे, 4था आहे आणि 4थ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. टोटली 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल. गावदेवी, खैरा पाटक विपक्ष
रिंजड 11 झांझरवली. नेक्स्ट मॅच अतिशय सुरेख ऑन साइडला मात्र बऱ्याच वेळानंतर एक धाव येते. यतीन पाटील मात्र जीवाच्या आकांक्षाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिट झालाय का, तर मात्र यस, डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस. नयन घरात बॅक टू पवेलियन. तर मी विनंती करेन गावदेवी बोईसर संघ आणि रिंजड 11 झांझरवली, आपण इथून फॉर्म घेऊन जा, फिलअप करा, आमच्याकडे सबमिट करा. दोन्ही संघाचे संगणक त्वरित यायचंय, फॉर्म घेऊन जायचंय. एसटीचे न्यूमॅन नंदन दाखल झालाय. धावा आहेत स्कोर कार्ड वरती 35 धावा. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय न्यूमॅन नंदन. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. अबव 55 टार्गेट, खूप चांगलं बॅटल बघायला मिळू शकतं. अबव 50 रन सुद्धा चांगला बॅलन्सिंग सामना बघायला मिळू शकतो. अतिशय सुरेख पडल्यानंतर चेंडूला कट करतोय. लेफ्ट मोर द विकेटचा कुणाल यांचा मारा. खऱ्या अर्थाने थोडासा कंजूसी गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं, इकॉनॉमिकल षटक ज्याला म्हटलं जातं, ते हँडल केलं जात आहे. अंतिम चेंडू असेल या षटकातील. फक्त एक धाव दिले या षटकामध्ये, जो रिदम मध्ये चालणारा संघ आहे. बॅक टू बॅक विकेट गेले आणि कुठेतरी मात्र टेन्शन बघायला मिळत आहे. इथे मात्र रिव्हर्सिपचा टेम होता. एक धाव अर्जित केली जाईल. 36 धावा 9च्या सरासरीने 4 षटकांच्या समाप्तीनंतर एसटीचे दरम्यान आपण बघताय कप्तान रिंजड 11 आमचे परम मित्र प्रतीक चिपाड यांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. एक सुरेख असं व्यक्तिमत्व आपण बघतोय प्रतीक यांचं शब्दफुलाने मी हार्दिक स्वागत करतोय. न्यू गोलंदाज डे तोर मध्ये आलाय प्रणीत. आखिरी 6 गेंदे महत्वपूर्ण होगी दोनों टीमों के लिए. प्रणीत तामोरी को बुलाया डे तोर में. सामने नंदन 36 ऑन द बोर्ड. इस बार बैट को ब्रश करती हुई कॉट बैंड के रूप में मिस्टर नंदन बैक टू पवेलियन. जिससे थँक्यू सन्माननीय सचिन भोईर सरांचं शुभागमन झालं. वेलकम. आपलं शब्द फुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तसेच संदीपचे म्हात्रे सर असतील, जे मात्र व्हीआयपी डाईस वर स्थानपन्न झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम आशिष परब सर, आपलं शब्द फुलाने हार्दिक स्वागत असेल. गावदेवी कैरापाटक बोईसर संघाचे संघनायक आशिष परब, वेलकम. धावा तिथे 36 आणि 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. न्यूमॅन दाखल झालाय मिस्टर हेमंत गायकवाड. ऑन अ स्ट्राइक. एक अनुभवी असा फलंदाज आहे, ऑलराऊंडर म्हणून ख्याती आहे हेमंत गायकवाड यांची, आणि ती गरज आहे पवनसुत नवली भोईर रॉकर्स संघाला. वेळा वेट केलं आणि इथे सुद्धा झेलबाद. बॅक टू पवेलियन कडे जाताना हेमंत, आणि जवळजवळ जर आम्ही बघितलं तर टोटल 8 चेंडू हा यतीन पाटील नॉनस्ट्राइक कडे आहे. संधी यतीन पाटीलला इथे मात्र मिळत नाही. एस
थँक्यू. धावा आहे तिथे स्कोअर कार्ड वरती 36 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा होत्या. या षटकातील चेंडू हाताळले गेलेले 2, टोटल 8 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. मोहित ऑन द स्ट्राइक, 36 ऑन द बोर्ड. ते मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि यतीन पाटीलला तब्बल 9 ते 10 चेंडू नंतर संधी मिळते. लेग बायचे संकेत आहेत. 37 ऑन द बोर्ड. थोडस उशिराने मात्र संधी मिळते यतीन पाटील यांना. आणि यतीन पाटील एक अपकमिंग स्टार खेळाडू आहे. अंडरआर्म त्यानंतर ओरम क्रिकेटमध्ये त्याने आपल्या नावाचं वळण निर्माण केलं. क्षमता आहे या फलंदाजाकडे. चेंडू डिझर्व करू शकतो. फलंदाजीमध्ये फेकून देण्याचं काम याच्या फळीमध्ये ती क्षमता आहे आणि ते गरज आहे खऱ्या अर्थाने पवन सूद नवलीला, कारण 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 37 आपण बघतोय. पुढचा चेंडू ते रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र अर्चित केले. वेगानं मात्र आपण बघू शकाल आणि 2 धावा सुद्धा परिपूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने आकार घेते आणि स्ट्राईक मिळते 3 ला. धावा आहे तिथे स्कोअर कार्ड वरती 39 आणि अंतिम 2 चेंडू. नेक्स्ट मॅच 39 धावा ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 5वा चेंडू गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. प्रणित ऑन स्ट्राईकला असेल 3 पाटील. आणि इथे मात्र दरम्यान संजय रिंजड सरांचे ते आगमन झालं. वेलकम संजय, आपलं शब्द फुलाने हार्दिक स्वागत. तर इथे मात्र यतीन पाटील यांना नक्कीच संधी मिळते. लक फॅक्टर आपण बघू शकाल. डॉट बॉल संधी चालून आले 3 पाटीलकडे अंतिम चेंडू खेळण्याची आणि जी लाईफ मिळाली ती मात्र चांगल्या रन्स मध्ये कन्वर्ट करेल का हे ते बघावं लागेल. अतिशय सुरेख ऑन साइडला चेंडू पाकवट स्क्वेअर लेगला एक्झिक्यूट केलाय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगला थ्रो आहे. धावसंख्येत जाऊन पोहोचलं इथे 4-0. 41 धावांचं टार्गेट असेल. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. गावदेवी खैरा फाटक विपक्ष रिंजड 11 झांझरोली. चला टॉस साठी यायचं आणि इथे मात्र सन्माननीय वरुणजी तिवारी सरांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे टॉस बॉक्स कडे. आणि ते दाखल झाल्यानंतर कसं वाटतंय मॅच मध्ये क्रीडा नगरीमध्ये तुम्ही दाखल झालात, कसं वाटतं इथे आल्यानंतर? सर्वप्रथम तर मी तुमचं आभार करेल, कारण का तुमच्यामुळे आम्हाला इकडे प्रवेश भेटलेला आहे. नाही तर आम्हाला माहित नव्हतं की इकडे टुर्नामेंट आहे. त्याच्यामुळे ह्या क्रीडा मैदानावरती आल्यावरती तर अतिशय चांगलं वाटलं आणि खेळण्यासाठी ही संधी भेटली ती अजित पाटील सरांमुळेच आम्हाला भेटली. तर टॉस जिंकलाय, काय असेल आपला निर्णय?
क्षेत्ररक्षण घेणार. आणि किती धावापर्यंत थांबवण्याचा मानस असेल? 40 ते 45. आणि असे कुठले गोलंदाज असतील ते तुम्हाला चांगला इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळतील असा विश्वास वाटतोय? प्रमोद आहे, अमित आहे, संदीप आहे, त्याच्यानंतर सचिन आहे, रोहित आहे. टॉस इथे हरला तर प्रत्येक चिपाड प्रथम फलंदाजी करायला मिळते. किती धावा बनवण्याचा प्लॅनिंग असेल? 60+. आणि आपल्या विभागामध्ये अप्रतिम आयोजन बघायला मिळते. काय वाटते आपल्याच विभागात आपण एक दर्जेदार टुर्नामेंट खेळत आहेत, एबी ग्रुप 2022 ची ट्रॉफी, तर काय म्हणेल? नक्कीच खूप चांगलं आयोजन आहे. ज्यापासून ही आयोजन स्टार्ट केलं गेलं त्या दिवसापासून एक्साइटमेंट निर्माण झाली होती की तो दिवस कधी येतो नाही त्या दिवशी मी खेळतो. आणि नक्कीच टाटा IPL सुरू आहे, असं वाटतं की IPL ची एखादी मॅच बघायला आलोय असं जणू वाटतंय. बेस्ट ऑफ लक प्रतीक. तर आम्ही वरुणजी तिवारी सरांना विनंती करू, आपण आदरानं आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. टॉस बॉक्स कडनं रिपोर्ट येतोय. गावदेवी बोईसर संघ वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट अँड ओपोनंट टीम हॅज बीन इन्व्हायटेड फॉर अ बॅटिंग. नेक्स्ट मॅच आपण बघतोय, दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही नवोदित संघ आपण बघतोय, एक गाव एक संकल्पनेतून चे नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला खेळायला दिसतील. गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय ब्रिजेश खरत. तर ऑन साईकला आपण बघतोय दीपेन तामोरे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. एक डीप बॅकवर्ड स्कोर लेगला आणि दुसरा ऑर्थोडॉक्स डीप मिड ऑन मध्ये तुषार घरत उभा आहे. ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ असं अरेंज केलंय. ऑन साईडला लेग गली आहे, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट मिड विकेट सुद्धा सजवलाय. पहिला चेंडू इथे मात्र मिड ऑफ मध्ये थोडस मिसफील्ड झालंय. कव्हर रिझनला एकदा वर्जित केली जाईल. अब द मार्क बघायला मिळतोय मिस्टर दीपेन. गौतम आखरे ऑन साईकला टेनिस क्रिकेट विश्वातील एक दिग्गज खेळाडू म्हणून गौतम आखरेकडे बघितलं जात आहे. गेली दशकभर आपल्या खेळीने आपल्या नावाचा दबदबा त्याने कायम ठेवलाय. तोच गौतम आलाय. ऑन साईकला आपण बघतो 41 धावांचं टार्गेट आहे. कालचा एक सामना मॅच झाली होती. 30-11 बाप्पा मोरिया विपक्ष चिखलपाडा संघाने तिथे 40 धावांचं टार्गेट असताना ते धावा वाचवल्या होत्या.
चिखलपाडा संघानं इथे मात्र 41चं टार्गेट आहे. ते बॅकफुटला गेलाय, जागा बनवलं डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र क्षेत्रकुर रिझन मधनं येतो इथे गौतम आकरे नावाचा चौकार. यष्टीच आहे. थँक्यू धावसंख्या जवळ पोहोचले 5 धावा. शॉर्ट बॉल होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला डीप बॅकवर्ड पॉइंटला. कट शॉट आपण बघतोय आणि ते चौकार. इथे मात्र ते चेंडू आणि फक्त दिशा दिलाय, चेंडू सरळ जातोय डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरनं. षटकारासाठी गौतम आकरेच्या पळीतनं येतोय दर्जेदार षटकार. डिझे धावसंख्या मात्र 11वर जाऊन पोहोचलंय. गौतम आकरे चौकारानंतर षटकार. ते मात्र पुनश्च पूल करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल 12 धावा धावफळकावर. लेग बायचे संकेत दिले जात आहेत पंचांकडनं. 12 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. दीपिन ऑन साईक लेफ्ट आर्म फलंदाज. षटक क्रमांक पहिला आहे इथे. अतिशय सुरेख डॉट बॉल आलाय. 12 धावा धावफळकावर. जेव्हा मॅच ऑन झाली पवन सूत नवलीने धावा बनवल्या त्या भुईर रॉकर्सनं. 9 इथे मात्र धावा बघायला मिळत आहेत. 12 अतिशय सुरेख आणि इथे मात्र थोडासा दूर राहिला मिड ऑफ पासनं. 1 धाव मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि 13 धावा. षटक संपले पहिलं. अजूनही जिंकण्यासाठी जर आपण बघितलं 28 धावांची गरज असेल. येणारे चेंडू असतील 24. दिसतंय थँक्यू. कुलंदाजी मार्कवर हेमंत इथे दाखल झाला. हेमंत गायकवाड एंड ऑफ द फ्री शोअर. 13 रन्स ऑन द बोर्ड. 24 बॉल रिमेनिंग अँड 28 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल आहे. हेमंत गोलंदाजीसाठी सज्ज. ऑन साइडला आपण बघतोय पॉवर प्लेचं दुसरं षटक. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि सजवले गेल्या डीप मिड ऑन लाईक खेळाडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि एक मात्र लॉंग ऑफ रिझनला आपण बघतोय. दीपेन 24 चेंडू आणि 28 धावा. लॉंग ऑफच्या खेळाडूला 38 सर्कल मध्ये आणलं जाते आणि मिड ऑनच्या खेळाडूला मात्र डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या जवळ प्रोटेक्शन साठी पाठवलं जाते. दरम्यान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हेमंत. उलटा चेंडू आणि सरळ चेंडूला एक्झिक्यूट केलंय डीप बॅकवर्ड स्कोरच्या वरनं. हवाई फायर षटकार. दीपेन इतर मात्र बॅटचा फेस ओपन करतोय, खेळतोय षटकार. थँक्यू. फुलटॉस चेंडूने मात्र ही स्पर्धा खेळवली जाते. अतिशय अप्रतिम षटकार बघायला मिळतोय दीपेनच्या फळीतनं. हेमंत गायकवाड चेंडू मात्र फुलटॉस होता आणि सुरेखरित्या एक्झिक्यूट केलाय सरळ षटकारांसाठी.
ते मात्र पुनश्च प्रयत्न होता चेंडू ऑन साइड खेळण्याचा, एकदा मात्र वेगानं परिपूर्ण केली जाते. लेग बाईटचे संकेत आहेत. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल तब्बल 20 धावा. अजून 21 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 22. गौतम आकरे खूप चांगल्या रिदमने या ठिकाणी फलंदाजी करताना आपण बघतोय. हेमंत गायकवाड तिसरा चेंडू घेऊन राईट टर्म ओव्हर द विकेट. 5 पावलांचा रनअप आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटला ब्रश केलाय आणि ते मात्र गौतम माकरे बॅक टू पव्हिलियन. पहिला ब्रेक थ्रू, पहिला हादरा इथे दिसत दांडी 11 संघाला गौतम माकरेच्या स्वरूपामध्ये. तिसरे थँक्यू न्यूमॅन कुणाल आंबिरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गौतम माकरेला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवतोय. इथे हेमंत गायकवाड. धावा स्कोर कार्ड वरती 20, येणारे चेंडू 21 आणि धावा बनवायच्या 21. मॅच मध्ये मात्र कम बॅकिंग करण्याचा प्रयत्न इथे असेल भोईर रॉकर्स पवन सूत नवली संघाचा. न्यूमॅन कुणाल ऑन स्ट्राईकला आपण बघतोय. ऑन साइडला मात्र आपण बघतोय प्रोटेक्शन दिले गेले डीप मिड ऑनला आणि डीप मिड विकेटला. एक खेळाडू आपण बघतोय डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये. इथे मात्र सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड आणि चेंडू वन्स बाउंड सीमा पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. जाऊन पोहोचलंय 24वा. 24 ऑन द बोर्ड. अप्रतिम शॉट बघायला मिळतोय. सरळ बॅटने मात्र डाऊन द ग्राउंड गोड आवाज. चेंडू आणि फळीतला संपर्क आणि चेंडू सरळ सीमा रेषा पार. धावसंख्या 24 ऑन द बोर्ड. विजयाच्या समीप जाण्यासाठी एक चांगल्या रिदमने फलंदाजी करतोय कुणाल हंबिरे. ते मात्र व्हाईट बॉलचा कॉल आहे. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल 25. 25 धावा धावपळकावर. 25 ऑन द बोर्ड. इथे मात्र रिव्हर्स स्विच हिट. चेंडू लीलया फेकून दिलाय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या वरन. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 31वा. 10 धावांची गरज असेल मॅचला जिंकण्यासाठी. एका चांगल्या प्रतिम आक्रमकतेच्या जोरावर अतिशय सुरेख षटकार बघायला मिळतोय. थोडासा एक्सपेन्सिव्ह षटक आपल्याला बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 13 आणि या षटकामध्ये जवळजवळ 18 धावा आलेल्या आहेत. अंतिम चेंडू. ते मात्र मिस टाइम शॉट. मिडऑफ मध्ये शतरक्षक चेल घेतोय आणि कुणाल हंबिरेच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. 10 धावांची गरज येणारे चेंडू असतील 18. दिसतंय थँक्यू. तर आपण बघतोय जी स्पोर्ट्सचे ऑनर संदीपजी धोडी सरांचं शुभागमन झालंय. आम्ही त्यांचं शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय की आपण VIP डायस वर जाऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे बसून प्लीज.
संदीप ची जोडी आपण बघतोय बॅट ज्यांच्या माध्यमातून मात्र तुमचं वेट कमी करणं किंवा बॅटला ज्या पद्धतीने कोरतायत ते खूप चांगलं काम एच डी स्पोर्ट्सचे ऑनर संदीप धोडी सर आपण बघतोय. खैरा पटक जिथे ज्यांचं शॉप आहे. 10 धावांची गरज असेल. येणारी चेंडू आहे ते 18 मॅच मात्र थोडासा दांडी 11 पक्षाकडे कूच करतोय अग्रेसर करतोय विजयाच्या समीप जाण्यासाठी. न्यूमॅन तुषार घरत गोलंदाजी मार्कवर 18 चेंडू आणि 10 धावांची गरज दांडी 11 संघाला. पहिला चेंडू वडा एफर्ट्स चांगला प्रयत्न तुषार घरत यांचा एक जिद्दी प्लेअर म्हणून ज्यांना ओळखलं जात आहे. लेदर क्रिकेटमध्ये एक फार मोठं नाव तुषार घरत. असं मात्र आपण बघतोय की सुरेख एफर्ट्स लावले गेले. दुसरा चेंडू अतिशय सुरेख पुनश्च बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. डॉट बॉल आलाय. चांगली कामगिरी करताना तुषार घरत. 10 धावा अजूनही बनवायचे. 16 चेंडूंचा खेळ शेष आहे. तिसरं षटक मार्गस्थ आणि बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळताना इथे मात्र फक्त सिंगल्स खेळण्याचा प्रयत्न आहे. स्ट्राईक रोटेट केलंय. ध्रुव चेंडूला उचलेल थ्रो करेल तद्वर धावा सिंगल परिपूर्ण झाले आणि स्कोर कार्ड वरती धावा बघतायत आपण टोटल 32 32. 9 धावांची गरज मॅचला जिंकण्यासाठी. न्यूमॅन आपण बघतोय कुशल तामोरे या षटकातील चौथा चेंडू खेळण्यासाठी. अतिशय सुरेख गतीला परिवर्तन केलं होतं. चेंडू हा मात्र सरळ मिड ऑफ आणि ऑफ साइडच्या रिझन मध्ये रिलीज केला गेला होता. खूप चाणाक्षपणे चेंडू कंट्रोल मध्ये शॉट खेळला गेला लॉंग ऑफ रिझनला आणि एक धाव मात्र इथे बघायला मिळते. 8 धावांची गरज. पुढचा चेंडू दीपेन. इथे स्वीट साऊंड ऑर्थोडॉक्स डीप मिडॉनच्या वर्ण बिग ब्लास्ट षटकार. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले तब्बल 39. 2 धावांची गरज आहे. इथे मात्र दीपेन हा मॅच ह्या षटकामध्ये संपवेल का हे सुद्धा इथे बघावं लागेल. सुरेंद्र साहिलने मात्र मॅच युवराज सिंग साहिलनं फिनिश करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र मॅच संपलंय. हार्ड लक बुईर रॉकर्स पवन सूत नवली अँड हॅटी कॉंग्रॅच्युलेशन दांडी 11. वळतोय आपण मॅन ऑफ द मॅच कडे. थँक्यू. तर मॅन ऑफ द मॅच कुणाल जाईल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कुणाल. 2 चेंडू 10 धावा आणि 1 षटक हाताळलं गेलं. त्यामध्ये आपण बघतोय 2 विकेट आणि 2 रन्स. तर आम्ही या ठिकाणी आमचे सन्माननीय अतिथी वरुणजी तिवारी सर आमची रजा घेत आहेत. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेबद्दल दिल्याबद्दल सर आम्ही आणि सरांच्या शुभ हस्ते मात्र आम्ही मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट इथे देणार आहोत. कुणाल यायचं आपण मॅन ऑफ द मॅच चं टी शर्ट घेण्यासाठी. एक हाय माणूस भारी. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी कुणाल वरुणजी तिवारी सरांच्या शुभ हस्ते इथे मात्र मॅन ऑफ द मॅच दिले जाते. वेल डन कुणाल. माजी सरपंच वाकसई ग्रामपंचायत सन्मान्य उपेंद्रजी घरत सरांच्या माध्यमातून आम्हाला प्रोव्हाइड केलंय. मागून पण
दरम्यान वरुणजी तिवारी सरांना मी विनंती करतोय की कसं वाटतं इथे दाखल झाल्यानंतर, काय म्हणाले मॅनेजमेंट बद्दल? खूपच चांगला आयोजन करण्यात आलेलं आहे. एकदम लाईव्ह वाटतोय सगळा, जसं आपण स्टेडियम मध्ये आल्यासारखाच वाटतोय. खूप चांगला सगळ्यांची मेहनत दिसतीये. स्टेडियमवर प्रत्येक कॉर्नरला एक एक स्ट्रीट लाईट्स कॅमेरा एकदम उत्तम केलेलं आहे. खूप छान वाटलं. धन्यवाद तुम्ही सन्मान दिल्याबद्दल. तर थँक्यू. वरुण तिवारी सर मात्र आमची रजा घेत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून सदिच्छा भेट देण्यासाठी वरुणजी तिवारी सरांना वेळ काढल्याबद्दल सरजी तुमचं आम्ही ऋणी राहू.